लक्षात ठेवा माझं एक वाक्य, ज्या दिवशी तुम्हाला मरणाची भीती वाटणार नाही त्या दिवशी समजायचं संतांची खरी कृपा झाली. कारण काळही आम्हाला घाबरवू शकत नाही. कारण जो वैष्णव आहे, जो वारकरी आहे, आता वैष्णव कुणाला म्हणावं? बाह्यांगाने विचार केला तर तुळशी हार गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांच्या. आणि अंतर्मनाने विचार केला तर वैष्णव जन तो तेने काही पीड पराई जाणीजे. ज्याला दुसऱ्याचं दुःख कळतोय तो वैष्णव आहे. त्याच्या कपाला चंदन, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो वैष्णव आहे. आणि जो 20+9 असे 29 उपवास वर्षात करतो तो वैष्णव आहे. 20 आणि 9. आता कोणते बघा, 5 पर्व आहे त्याच्यात. वामन जयंती, नरसिंह जयंती, रामनवमी, गोकुळाष्टमी आणि थोरात थोर महाशिवरात्री. हे 5 पर्व वैष्णवाने पाळलेच पाहिजे. आता 5 गेले, राहिले 24. किती राहिले? 24. आता कोणते 24 उपवास वारकऱ्याला करावे लागतात? 12 महिन्याच्या एकादशी. किती झाल्या? पंधरवड्याला 1 एकादश. महिन्याच्या किती? 2. मग 12 महिन्याच्या किती? 24. म्हणजे वर्षातल्या 24 एकादशी. आणि मी सांगितलेले आता 5 पर्व, वामन जयंती, नरसिंह जयंती, रामनवमी, गोकुळ अष्टमी आणि मोठ्या थोरातला थोर पर्व महाशिवरात्री. हे 5 पर्व आणि हे 24 एकादशी केल्या की त्या वैष्णवाला परिपूर्ण मानलं जातं. म्हणून तुकोबा सांगतात, मला ज्ञात आहे नाही काही जमलं तरी व्रत करा. तोच वैष्णव आहे ना. आम्ही जर तुझे दास म्हणून घेतोय स्वतःला तर आम्हाला काही नियम माहीत असले पाहिजे. आणि कसं असते ना, संसार असो नाही तर परमार्थ, त्यागाशिवाय मिळत काहीच नाही. त्याग लागतोच. अहो, त्याग ऐकायचा असेल तर माणसाने संत चरित्र ऐकावी. त्याग होता म्हणून त्यांचं स्वरूप संताचं आहे. त्याग कोणालाही जमत नाही दादा. आज ज्यांचं श्राद्ध आहे, पुण्यस्मरण आहे, त्यांनी सप्त्यातली अन्नदान, गोरगरिबांना मदत, या सगळ्या गोष्टी केल्याच. ह्याला आपण एका स्वरूपाने त्यागच म्हणू शकतो. कारण आपल्याकडे आहे ते पुढच्याला द्यायची नीतिमत्ता फार मोठी लागते. त्या जगात काही कमी श्रीमंत माणसं आहेत का? पण मला कौतुक आहे, मला स्वाभिमान आहे. एकतर मी वारकरी कुटुंबात जन्माला आले आणि आमच्या घरात शेतीचं वातावरण म्हणजे मी अवलत शेतकऱ्याची आहे. मला लय कौतुक आहे की मी श्रीमंत घरात जन्माला नाही आले. मला लय कधी कधी नवल वाटतं की मी श्रीमंत बापाच्या अवलादीच्या पोटी जन्माला नाही आले. कौतुक वाटतं मला, स्वाभिमान वाटतो की मी शेतकऱ्याचं लेकरू आहे. कारण श्रीमंताच्या घरी गेलात तर कब्बर चहा भेटेल याची खात्री नाही. अरे, शेतकरी बापाच्या दारात कुत्र जरी गेलं तरी पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय दार सोडणार नाही, हा विश्वास आहे. इतका आनंद त्या घरात आहे दादा. रेड निकर टाळ्या वाजू वाटले तर वाजवीत जा. असा काय सरकारचा GST वय त्याला? वाट बघतात कवा ती वाजवीन पुन्हा. तू वाजव, तुला कळलंय ना? शेजारच्याची वाट बघता वय. तुम्हाला कळलं तर टाळी वाजवायची, कुणी वाजवली म्हणून वाजवायची. तुम्हाला पटलं ना, कोणीच नाही वाजवली तरी. अहो, कसं असतं ना, कीर्तनाचा आनंद घेणं हेच तर कीर्तन आहे. अवघा रंग एक झाला तो कीर्तन आहे. कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. जगाच्या मालकाचं स्वरूप ज्या नामचंद्रात येतं ते संकीर्तन आहे रे. त्या संकीर्तनात माणसाने जरा आनंदी बसावं. हे मलाही कळतंय, लय वार आहे, लय ऊन आहे, कळतंय मला बी. पण विनंती आहे ना, थोडेसे स्थिर बसा, थोडेसे आनंदी बसा. ती पाठीमागच्या तर अशी बसल्या जस काय मड्याला आले ती. तू बोल मी हाय, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय. हा काही ढवळ जेवणाचा मंडप नाहीये, हे कीर्तन आहे. आम्ही तुकोबारांना विचारलं, का हो तुकोबा, जगाचा मालक तुमचा ऐकतो हो? कसं काय? तुकोबाराय सांगतात, सोपं आहे हो. मन करा रे प्रसन्न, सकल सिद्धीचे साधन मोक्षात वा बंधन. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड रे, पीस ऑफ माइंड. मन शांत आहे ना. एक वाक्य बघा, मन चंगा तो. तेच तुकोबा सांगतात, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. त्याचं मन शांत आहे, शुद्ध आहे, पवित्र नजर आहे, अंतकरण शुद्ध आहे. सर्वा घटी राम देहा देही, माझ्या माऊलींचं वर्णन आहे. हेच आमच्या लोकांना कळत नाही. मरमर मरायचं आणि पुन्हा भेटलं नाही म्हणून ओरडायचं, असं नसतं रे दादा. विनंती आहे. अहो, मी काय म्हणते, संसारही करावा, संसारही करावा, त्यात काहीच वाद नाही. पण त्या संसाराला कृपा जगाच्या मालकाची असावी. जर पांडुरंग परमात्मा आपला संसार सांभाळत असेल तर काय हरकत आहे विठोबाचं चिंतन घ्यायला? सांगा ना. अहो, तुकोबारायांची बायकोची जाऊ
2 जिजाऊ झाला या महाराष्ट्रात बरं का दादा. एका जिजाऊनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं, एका जिजाऊनं धनी दिला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला. दोनही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होता या महाराष्ट्रातल्या. आता तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवताय. तुमची टाळी कशी माहितीये काय? देरगी 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 आले बाय आमच्या गावात देरगी 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 देरगी. दान करताय भिकाऱ्याला कसं दादा? एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण खुश राहा महाराज. असं बी आता कसं आहे, इलेक्शन जवळ आलंय, तुम्हाला सवयच आहे, तुम्ही घेतल्याशिवाय बोलतच नाही दादा. त्याच्यामुळे असं नाही, आता काय सवयीचा भाग आहे तो. पण आता मी कुठं इलेक्शनला उभं राहिले आहे की नाही की तुम्हाला माझं ऐकायला पैसे द्यावे लागतील? विनंती दादा, मला कुठं सत्ता मिळवायची? आम्ही लय सत्ताधीश माणसं आहे, आम्हाला सत्तेची गरज नाही. आमच्या सत्तेचा विचार तुम्ही जर केला ना तर आमची सत्ता एवढी आहे, नामा म्हणे केशवराजा केला नियम चालवी माझा. आम्ही बोलावं त्यानं करावं एवढी सत्ता या वारकऱ्याची. वारकऱ्याची सत्ता काय सांगायची दादा? माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या कपाळाला जो बुक्का आहे ना तो माझ्या वारकऱ्याच्या पायाची धूळ आहे. जर माझा पांडुरंग परमात्मा मस्तकाला लावतो, ही सत्ता आहे माझ्या वारकऱ्याची. अहो काय सांगू तुम्हाला सत्ता वारकऱ्याची? अहो आषाढीला आम्ही कीर्तन करावी, अहो द्वादशीला जेवण आम्ही करावी पुरणपोळ्याची, आणि पत्तरवाळ्या आमच्या पांडुरंगानं उचलाव्या, ही सत्ता आहे आमच्या वारकऱ्याची. अहो काय सांगू सत्ता वारकऱ्याची दादा? अहो आमच्याकडे काळ यावा आणि आमच्या गळ्यातली तुळशीची माळ बघून काळाने सुद्धा उलट्या पायानं पळावं आणि जाऊन सांगावं, दूत सांगत से यमा दिंडी पुढे चाले नामा, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया. भूतया कावा नामधारकाचा शिवा. अहो महाराजांचं वर्णन आहे, त्या सुदर्शन चक्राभोवती अख्ख्या पृथ्वी हलते, त्याच्या सुदर्शन चक्राभोवती अख्खी पृथ्वी फिरते. अशा बापाची लेकरं आहेत ती. तुम्हाला घाबरतील का? उंच पताकांचे भार भय पळती यमकिंकर, भय पळती यमकिंकर, भय पळती यमकिंकर, भय यमकिंकर, भय पळती यमकिंकर, भय पळती यमकिंकर. अहो निस्ता वारकऱ्याच्या हातात भगवा दिसला की असे पळते ती महाराज. दड 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 दुडू 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 दुडू. कसं पळावं कुठं पळावं कळत नाही, म्हणून तर म्हणत असते अहो जीव जातो कधी कधी माळा घालीत जा, मरत नाही. मरणामुळं तरी घालीत जर, पण घालीत जा. अरे लेक म्हणून सांगते दादा, माळ घातल्यावर मरत नाही. लोक म्हणतील हा तुला आम्हीच भेटलाव सांगाय, असं मरत नाही ती. डोळ्यात देखत पेटलेली बघितली कशी मरत नाही ती, मरते तीन. मरत नाही ती म्हणजे मरते तीन. मी कुठं म्हणलं मरत नाही ती? मरत नाही ती म्हणजे मरत नाही ती म्हणजे मरत नाही ती अशी मरत नाही ती. मरत नाही ती म्हणजे मरत नाही ती अशी मरत नाही ती अशी मरत नाही ती. सोप आहे, तुम्हाला नाही मेळ लागायचं महाराज. मरत नाही म्हणजे मरत नाही असं कुठं असतं का दादा? लल्लाटी जे लिहिले नपुसे का काही केले, पण याच्या पुढचं वाक्य ऐका माझ्या माऊलींचं. वारकरी मरतो पण वारकरी कधीच आपत्कालीन मरणाने मरत नाही, तो फक्त नियतकालीन मरणानेच मरतो. तो मरतो खरा पण कसा? थोडं थोडं आहे की नाही, जरा ढग आल्यावर वाजवायला ती महाराज बरं का, हळूहळू यायला लागलं, येईल हळूहळू येईल आहे की नाही. माझी वेळ रे दादा, एक टाळी जन्माचा एक फेर चुकवते कीर्तनातली. कीर्तनातली एक टाळी जन्माचा एक फेरा चुकवते, 84 लक्ष योनी चुकवायच्या त्या. विचार करा किती टाळ्या लागत्याला आहे की नाही. टाळ्याचा लय फायदा आहे, नीट ऐका. माणसाच्या डाव्या हाताच्या तिसऱ्या आणि दुसऱ्या बोटाच्या मध्ये, नीट ऐका, माणसाच्या डाव्या हाताच्या तिसऱ्या आणि दुसऱ्या बोटाच्या मध्ये एक रेष असते. आधी ऐका पुन्हा बघा, थोडा तरी विश्वी गारू ऐकत जर. असती असती प्रत्येकाच्या असते, फक्त कुणाची आकुड असते कुणाची लांब असते. जेवढी ती रेषा लांब तेवढा पैसा जास्त.
त्याला धन रेषा म्हणायची. थांबा की जरा झाल्यावर बघा की आहो, थांबा जरा थोडं थांबा. असती हो असती, जे जी लांब तेवढा पैसा जास्त. आता मी तुम्हाला लांब व्हायचा उपाय सांगते. जो कीर्तनात प्रेमानं टाळ्या वाजवील त्याची रेषा लांबती. आता तुम्हीच ठरवा वाजवायचं का नाही. वाजवावे वाजवावे काय आगाव आहेत माणसं. पैसे भेटणार अशा जर टाळ्यानं वाढल्या असत्या तर आम्ही अंबानी झालो असतो. एवढ्या जिंदगीत टाळ्या वाजवल्या त्या. पण लोकांचं कसं आहे ना, दुनिया झुकतीये झुकणेवाला. असं काही खरं वगैरे नसतं. माणसांच्या हाताच्या रेषा भविष्य सांगतात खरं, पण हे भविष्य खरं करायचं का नाही की शेवटी माणसाच्या हातावर नाही, माणसाच्या कर्मावरच अवलंबून असतं. भविष्य असतं खरं, पण ते भविष्य खरं करायचं का नाही ते तुमच्या कर्मावर, तुमच्या वर्मावर, तुमच्या साधनेवर, तुमच्या निष्ठेवर अवलंबून असतं. माणूस मोठा होणार हे खरं आहे, पण माणूस जर घरीच राहिला तर तो मोठा होणारच नाहीये. शास्त्र फार गोड वर्णन करतं. उद्यमे नाही सिद्धंती कार्याने न मनोरथ है, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. उद्योग मोठा करायचा आहे, सिद्धीला न्यायचा आहे म्हटल्यावर मनात ठेवून चालत नाही. अहो झोपलेला सिंह आहे, त्याच्या तोंडात स्वतःहून हारीन जाईल का. सिंह झोपलाय आणि हरणाला लय माया आली आणि ती म्हणला बाबा तू झोपलाय पण तुला भूक लागली असन. हरीण म्हणला तू तोंड वास, मी तुझ्या तोंडात जातो. शक्य आहे का. नाहीच ना. मग हे हातावर रेषा सगळं खरं असेल कदाचित, पण मला एवढं कळतं दादा, आमच्यासाठी बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. आम्ही त्याचं नामचिंतन घ्यावं, त्याला स्मरावं. आमचं खरं करायचं शेवटी त्याच्याच हातात आहे. मग आम्ही मरत नाही असं नाही, पण आम्ही मरतो तो सुद्धा त्याच्याच मर्जीने. सटवीची राती जेवी न विसंबी वाती, त्याचा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. जर मी पांडुरंगाला माझ्या आयुष्यात जागा द्यावी तर पांडुरंग मला इतका जवळ करतो की माझे सगळे निर्णय जगाचा मालकच घेतो. आणि मला असं वाटतं, तुम्हाला वाटतं का विचार करून सांगा, आपलं चांगलं आपल्यापेक्षा चांगलं देवाला चांगलं कळतं. काय म्हणणं आहे तुमचं टाळकरी. आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळेल का आपलं चांगलं देवाला चांगलं कळेल. देवालाच कळणार की नाही. म्हणून तर महाराज म्हणतात गोमटे ते करा भारोजे. तुम्हाला जे चांगलं वाटतंय ते. माझं दुःख जर तुम्हाला चांगलं वाटत असेल देवा तेही हरकत नाही. बरे झाले देवा निघाले पर्या दुष्काळे. हा तुम्हाला बरं वाटतंय ना देवा, काही काळजी नाही. तुम्हाला बरं वाटतंय ना यावर्षी पाऊस नाही, नसू दे महाराज बरं का. तुम्हाला बरं वाटतं ना नुसतं ढगा आणता आता पडून वाटतंय पण पडत नाही, बरं तुम्हाला वाटतंय तसं महाराज बरं का. उन्हाळ्यात पाडताना पावसाळ्यात पाडीत नाही, तुम्हाला बरं वाटतं ना जाऊ द्या वाटू द्या बरं का. तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं त्याच्यातच आमचं चांगलं असावं कदाचित. देवाला चांगलं कळतं. देव राखतो संसार. तुकोबारायांची बायको जिजाऊ. तुम्ही जाग्यावर आले का. तुम्ही जाग्यावर आले का. तुकोबारायांची बायको जिजाऊ इथून पुढे गेलतो आपण महाराज बरं का. तुकोबारायांची बायको जिजाऊ. काय अधिकार माझ्या संताचा, काय अधिकार माझ्या वारकऱ्यांचा. मी म्हणते करा संसार, काही हरकत नाही, पण कसा करा मार्ग धरा पंढरीचा. बिंदास करा. तुकोबारायांची बायको जिजाऊ. माय तुम्हाला आवर्जून सांगते लेक म्हणून, कधीच नवऱ्याला भाकरी खाऊ घातल्याशिवाय भाकरी खात नव्हती, कधीच नाही. आणि जुन्या बायका होत्याच तशा. जुन्या बायका नवऱ्याला देवच मानायच्या. ते असं ना का राक्षसाच्या लायकीचा, पण देवच मानायच्या महाराज बरं का. ती येड का असं ना, पण माझ्या माय मावल्या मात्र त्यांना देवच मानायच्या. त्याच्यामुळं माझ्या देवानं त्या माय मावल्याचं कधी कमी केलं नाही. त्यांचा संसार माझ्या देवानं राखला.